हे बघा, अशा क्वेश्चन मध्ये सिम्प्लिफाय करायचे म्हणजे आता पहिल्यांदा सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. पहिलं ब्रॅकेट आता इथे एक दिसायला, इथे एक दिसायला, मग आता इथं बघा, मग -123 हे मायनस मायनस काय होतंय प्लस. ब्रॅकेट जर काढायचे तुला तर ब्रॅकेट सॉल्व्ह झालं, 261 प्लस मायनस -465 आणि हे -81 ऍज इट इज. ओके, पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह झाले, सिम्प्लिफाय द ब्रॅकेट. ओके, त्यानंतर एकदम 4 दिसायलेत, घाबरायचं नाही. पहिले दोघांचं करूया आपण. या दोघांचे गट करायचं आणि ह्या दोघांचा एक गट करूया आपण. चालतंय. मग पहिले दोघांचा गट केल्यानंतर आता इथं काय होते बघा, मायनस आणि प्लस आहे, साइन डिफरंट आहेत, म्हणजे काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. याच्यामध्ये मोठं कोण आहे, 261 मधून 123 काढायचे. 261 - 123 पटकन सबट्रॅक्शन करायचं. 11 - 3 8, इथं 5 - 2 3, इथं 1 गरज नाही, 2 - 1 1, 138 आलं यांचं आन्सर बरं का. पण उत्तर आले मोठ्याचं चिन्ह म्हणजे पॉझिटिव्हच येते. मग तू प्लस लिही नाही तर नको लिहू, काही हरकत नाही. आता ह्या दोघांचं इथं चिन्ह मायनस आहे, मायनस मायनस काय करावं लागेल आता आपल्याला, प्लस. दोघांचं पण ऍडिशन करावं लागेल, म्हणजे 465 प्लस 81, 5 आणि 1 6, 8 आणि 7 14 चला 1 5, 546. पण उत्तर आले मोठ्या चिन्ह म्हणजे मोठं 465, तर मायनस त्याचं चिन्ह येईल आणि 546. ओके, आता बघ परत, मग या ठिकाणी सिम्प्लिफाय मध्ये प्लस आणि मायनस साइन डिफरंट आहेत, म्हणजे काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणल्यावर मोठं कोण आहे, 546 मायनस 138. जर आपण मायनस केलं तर काय करावं लागेल, 16 - 8, 8 इकडनं एक बिग माइंडला 3 राहिले, 3 - 3 0, 5 - 1 4, 408 असं फायनल आन्सर येईल. पण उत्तर आले मोठ्याचं चिन्ह, मोठं कोण आहे, मायनस. हे मायनस त्याला लागेल, असं या ठिकाणी फायनल आन्सर येईल. समजलं, राईट डाऊन.